चला तर मग आज बनवूया वरणातील शेवगाच्या शेंगा. त्यासाठी मी इथे मुगाची आणि तुरीची डाळ घेतली होती. ते एका भांड्यामध्ये लावून घेऊ आणि त्यात शेवगाच्या शेंगा लावून कुकरमध्ये शिजवून घेऊ. शेंगा आणि डाळ शिजलेली आहे आपली. आता कढईत तेल टाकून घेऊ. तेल थोडं जास्तच टाकलं आहे. त्यात जिरे टाकून घेऊ, मोहरी, कढीपत्ता. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा परतल्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊ. टोमॅटो व्यवस्थित शिजून घ्यायचा आहे. त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे. व्यवस्थित परतल्यानंतर आता मसाले टाकून घ्यायचे. त्यात हळद टाकून घेऊ, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, एव्हरेजचा मटन मसाला. तुमच्याकडे असतील ते मसाले तुम्ही वापरू शकता. आता मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता तेल अगदी व्यवस्थित सुटलेलं आहे. थोडं पाणी टाकून अजून व्यवस्थित परतून घेऊ. व्यवस्थित परतल्यानंतर शिजवलेली डाळ टाकून घ्यायची. एकजीव करून घेऊ. त्यानंतर शिजवलेल्या शेवगाच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. नंतर चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित परतून घेऊ. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ. त्यानंतर 1-2 उकळी आणून घेऊ. तर तयार आहेत आपल्या वरणातील शेवगाच्या शेंगा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच साध्या सोप्या रेसिपीसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर कशा वाटल्या वरणातील शेवगाच्या शेंगा? कमेंटमध्ये नक्की